नांदणी इथल्या माधुरी हत्तीच्या वापसीसाठी आज एक दिवस उपोषण केलं जाणार आहे। माधुरी हत्तीला वंतारामध्ये नेण्यात आलंय आणि तिला परत आणण्यासाठी न्यायालयीन लढा सुरू आहे। मात्र अजूनही त्यात यश आलं नसल्यानं आज तिच्या वापसीसाठी राजू शेट्टी स्वतः एक दिवस उपोषण करणार आहेत। नांदणी इथल्या निषेधिका जवळ हे उपोषण केलं जाणार आहे। माधुरी हत्तीला वंतारातून परत आणण्यासाठी आता राजू शेट्टी आज एक दिवसाचं उपोषण करतात आणि याच संदर्भातले अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी शेखर पाटील यांच्याकडून। शेखर, कस्तुरी, बरोबर एक वर्षापूर्वीच माधुरी हत्तीला या कोल्हापुरातल्या नांदणी इथून वंतारामध्ये हलवण्यात आलं होतं आणि त्यानंतर कशा पद्धतीनं नागरिकांचा विरोध झाला होता, दगडफेक झाली होती, ते आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे। या सगळ्या विरोधानंतर अनेक मोर्चे निघाले, आंदोलनं झाली आणि या सगळ्याची दखल घेऊन वंताराची टीम जी आहे ती कोल्हापुरात दाखल झाली। त्यांच्यामध्ये बैठक देखील झाली। सरकारला यामध्ये हस्तक्षेप करावा लागला। या सगळ्यांमध्ये एक सगळ्यांचं म्हणणं जे आहे ते एक आलं आणि वंतारामधून पुन्हा एकदा नांदणीमध्ये माधुरी हत्तीला पाठवण्यासाठीचा निर्णय देखील झाला। त्यासाठी पुनर्वसन केंद्र देखील या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे आणि आत्ता मात्र हा निर्णय जो आहे तो न्यायालयामध्ये प्रलंबित आहे। या सगळ्याच पार्श्वभूमीवरती न्यायालयाचा हा सगळा खेळ गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे असं म्हणत राजू शेट्टी यांनी लवकरात लवकर आम्हाला माधुरी हत्ती पुन्हा एकदा आमच्या नांदणीमध्ये परत हवी असं म्हणत आज एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलेलं आहे आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांना देखील येऊन सहभागी होण्याचं आवाहन देखील केलेलं आहे। त्यामुळे निश्चितच आहे, एक वर्ष उलटून गेलं, आश्वासन झाली तरी देखील नांदणीत ही माधुरी हत्ती परत आलेली नसल्याचं म्हणत हे लाक्षणिक उपोषण त्या ठिकाणी आहे। त्यामुळे निश्चितच आहे, या सगळ्या न्यायालयीन लढ्यानंतर आणि या लाक्षणिक उपोषणाची दखल घेऊन आता कधी माधुरी हत्ती परत कोल्हापुरात येते हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे। बरं, धन्यवाद शेखर दिलेल्या माहितीसाठी।